क्रिकेट खेळले, काल विकेट घेताना पाहायला मिळाले. आता कुणाची विकेट घेणार आहे तुम्ही? वीसच्या नंतर तुम्हाला सगळ्या विकेटा दिसतील. पण कोण असणार सांगा ना. नाही आता नाव कशाला, मराठा समाजाच्या लक्षात आलंय आमच्या विरोधात कोण कोण मोहीम राबवतंय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोण कोण मोहीम राबवतंय हे मराठ्यांना माहिती आहे. आणि जे जे माहीत नाहीत ते नाव मी सांगणारच आहे मराठ्यांना. सॉरी, कोण कोण सहभागी होणार नाहीत, मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहणार नाहीत हेही माहिती आहे. कोणत्या आमदाराला कोण मराठ्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ देत नाही हे बी मराठ्यांना माहिती आहे. कोण कोण जाणून बुजून प्रतिनिधी मराठ्यांच्या आरक्षणात आंदोलनात पोरांच्या पाठीशी उभा नाही राहिलं पाहिजे हे मोहीम राबत आहेत हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे मराठ्यांनी मोहीम हातात घेतली. कोणालाच माहित नाही रस्ते बघायला आमच्या टीमा गेल्यात म्हणून. तशी आमची बी एक दुसरी मोहीम आहे की कोणचा आमदार का करतो, कोणचा मंत्री कोणाच्या माध्यमातून आमच्या लोकांना जवळ करायला लावतो, कोण कोण नाराज हे बघायला लावतो, ते सगळ्या आमचं बी ते विसरू हे शोधणं. आमदार मंत्र्यांना खरोखरचं मनापासून आमचं आव्हान आहे सगळ्या पक्षात. योग्य वेळ आहे दादा हो, लेकरं खूप अडचणीत आलेत मराठ्यांची. मराठी तर करोडोना बाहेर पडणारच आहेत, त्यात दुमतच नाही, करोडोना पडणारच आहेत. पण तुम्ही ही योग्य वेळे तुम्ही ताकदीने सहभागी होऊन सुद्धा आव्हानं करा मुंबईकडे चला म्हणून. आम्ही ते केलंय आणि लोकांनी कामं सुरू बी केले. आमच्या लोकांनी ट्रॅक्टराच्या ट्रॉलीला छत बांधायला सुरू केलं. काय काय तर बैलगाड्या घेऊन निघायला लागले, तयाऱ्या करायला लागलेत. आमचं तर सुरू झालं. तुम्हाला इच्छानंतर वेगळंच दिसन रूप आहे. हे देशात असं आंदोलन नसत, हे मराठे देशात असं दाखवून देणार आहेत. असं आंदोलन देशात झालं नव्हतं. इतक्या जे वस्तू तुम्ही वस्तू तर अडूच शकत नाही ते तर लांबच राहिलं. तुम्ही अडविलं. मी गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगतो, ह्या भानगडीत पडून देऊ नका आणि पडू पण नका. अडवलं आणि ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको, गुन्हे दाखल होते आणि कुठं गाडी घेऊन जाऊ नको. वेगळं वळण सरकारनं देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. तसं त्यांनी प्रेसच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष सांगून जाहीर करावं की आंदोलक हे शांततेत येणार आहेत आरक्षण घेण्यासाठी, त्यांना त्रास देऊ नका हे तुम्ही स्पष्टपणानं सांगा. कारण लोकांनी तयारी सुरू केल्यात निघायच्या. मराठे निघणार, मराठे येणार, मुंबईकडे कूच करणार, प्रचंड मोठी मराठ्यांची धडक बी असणार. पण हे शांततेचं आंदोलन असं असणार की कोणत्याच बाजूला बसायला तर जागा नसणारच आहे. परत आरक्षण घेतल्याशिवाय ते बी ओबीसीतूनच मराठे मागे सरकत नाही.